हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि मी आता काय केलं आहे, 3 दिवस झाले मी व्हिडिओ सोडत नव्हतो कारण की माझ्या मागे दुसरे काम होते. तर आपण फार्ममध्ये थोडे मॉडिफिकेशन केलेत आणि 3 इकडं साईडला एक पिल्ल्यांसाठी केलं आहे आणि इकडं बारकाल्या पिल्ल्यांसाठी मध्ये एक केले म्हणजे. आणि पुन्हा फार्मची थोडी हाईट पण वाढवली कारण की ह्याच्यावरून कोंबड्या आता येणार नाहीत फार्ममध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे आता. तर पहिल्यांदा मध्ये जाऊत. तर मध्ये येतात तुम्ही बघू शकता की मी असे डबे लावलेत आता अंडे द्यायसाठी. स्पेशल इथं काहीच राडा नाही ठेवलेला. आणि ह्याच्यामध्ये आहेत आपले बारकाले पिल्ले. ह्या कोंबडीपाशी आपले बारकाले पिल्ले सगळे म्हणजे ह्यांना एक स्पेशल तयार झाले कंपार्टमेंट. आणि ह्यामध्ये आता आपण अंडे बघूत की तिथं. तर ह्याच्यामध्ये आहेत 3, ह्याच्यामध्ये 1 पण नाही, ह्याच्यामध्ये 2 आणि ह्याच्यामध्ये 1 पण नाही. म्हणजे 5 अंडे निघलेत आज. आणि माझ्या मागे जे बघता तुम्ही तिथं आहेत आपले पिल्ले आणि खुड कोंबड्या. तर मी इथे 2 कोंबड्या बसवल्या होत्या, इथे एक अंड्यावरती आणि तिथे एक. आणि ते काळा ड्रम नाही का, काळा टप, त्याच्याखाली एक कोंबडी आहे. तर टोटल 3 कोंबड्या अंड्यावरती बसवल्यात. तर त्यांचे पण पिल्ले निघते ना आता काही दिवसांनी. एक 28 तारखेला बसवली होती आणि 2 1 तारखेला बसवले होते. तर तो आहे माझा स्पेशल कोंबडा म्हणजे पांढरा. तर तो सगळा पांढरा आहे म्हणून तो ठेवला. ते बाहेर गेला टाकून तरी तिकडून आणलं त्याला वापस आणि आता इथं कोंडून ठेवलं त्याला. तर आता मी मध्ये आलो आहे आणि तुम्ही हाईट बघू शकता किती जास्त केली, सगळीकडे केली इथपर्यंत. तर फक्त आता इकडे आणि इकडे राहिली. तर तितकी हाईट झाल्यानंतर काय अडचण येणार नाही. कोंबड्या आपल्या वर जाऊन बाहेर जाणार नाहीत, बाहेर जाऊन डिस्टर्ब करणार नाहीत. तर इथं बघू शकता ह्या सगळ्या कोंबड्यात आपल्या गावरान. आणि ज्या आता हे हायब्रिड आहेत जरा ती काळी, ते त्यांना आपण काढून टाकूत आता काही दिवसांनी. त्यांना नाही ठेवायचं, ओरिजिनल गावरान ठेवायच्यात आपल्याला. तर त्यांना मी रविवारी विकून टाकीन. तर गाईज मी आता चाललो आहे कोंबड्यांना पालक आणायला. त्यांना आपण पालक टाकूत थोडा, कारण की आता दिवस मावळतच आला आहे आणि सगळ्या कोंबड्या घरात जातील. तर त्यांना पालक टाकूत म्हणजे ते पालक खात्यान. तर जातो मी. हे बघा असं बाहेर निघतात. मग बाहेर निघल्यावर आपल्या माळ्याला त्याला डिस्टर्ब करतात म्हणून त्यांना मध्ये टाकायला लागते. तर हाईट वाढवली, बघूत आता किती बाहेर निघतात. तर ह्या दुसऱ्या साईडने निघले असते, ती पण साईड पॅक करूत उद्या. तर असला खराब पालक घेऊ शकतो मी. एक्झाम्पल हा, पुन्हा त्याच्या पलीकडला तो, तिकडं जे मोठा पालक आहे ते सगळा घेऊ शकतो मी. तर आता घेतो सगळा पालक काढून एक बार. तर गाईज इतका पालक काढला आहे मी. पालक तर घ्यायचा झाला. आता हे घेतो घरी आणि घरी जाऊन बघूत पिल्ल्यांना, कारण की एक पिल्लू मला जरा मरून गेल्यासारखं वाटत होतं. तर त्याला बघूत काय झालं. तर ह्यांना टाकला आहे हा पालक आणि हा टाकूत मधल्या पिल्ल्यांना बारकाल्या ते पण. तर ह्यांना पण थोडा पालक टाकू. ओके. आता पिल्लू बघूत ते, कारण की त्या पिल्ल्याचं पण काहीतरी मध्ये एक पिल्लू होतं, त्याचं थोडं दुखत होतं. तर मला वाटते त्याचा जरा अंत झाला, त्याचा अंत. बघू त्याच्या मागं काय कारण आहे, कारण की कारण फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर कारण माहीत नसेल तर मग काय फायदा नाही. दुपारपर्यंत तर चांगलं होतं, पण नंतर काय झालं काय माहीत आणि मरून गेलं ते. तर मेळ लागणार नाही का कशाने मेलं, कारण की जर ह्याला वाचवलं ना, ह्याला बाहेर काढणं खूप महत्त्वाचं होतं. आता हे तर मेलं आहे, पण मधले जे चलतात ते पण मरू शकतात, कारण की व्हायरल फ्युजन त्यांच्यामध्ये लवकर होतं, लवकर त्यांच्यामध्ये डिसीज स्प्रेड होतात. तर एक तर पहिला गोष्ट तर ह्याला आपण कुठंतरी दफन करून टाकूत, म्हणजे पुरून टाकूत, म्हणजे ह्यामधून जे व्हायरस आहे तो त्यांना पण डिस्टर्ब करणार नाही. आणि त्यांना थोडी मेडिसिन देऊ काही. ह्याला जर असं आपण बाहेर फेकून दिलं किंवा कुठेतरी टाकून दिलं तर ह्याला मांजर खाणार किंवा कुत्रं खाणार आणि नंतर त्यांना एक हे होणार की चांगली चव ह्याची, आणि मग दुसरे पिल्लेसुद्धा आपले खायला येणार, ते मांजर किंवा कुत्रं किंवा कोणते पण प्राणी. तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे ह्याला खड्डा करून पुरून टाकायचं, म्हणजे ह्याचं वास जाणार नाही कुठं आणि मग दुसरे प्राणी आपल्या नंतरच्या पिल्ल्यांना पण डिस्टर्ब करणार नाही. तर खड्डा करू त्याला आणि पुरून टाकतो मी. तर इथं करतो मी खड्डा आणि इथं पुरून टाकू त्याला. माझे टाकूत. ओके, डन.